गणरायाच्या आगमन सोहळ्यामध्ये पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। उद्यापासून सोमवारपर्यंत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशी, भाजीपाला पिकांसह फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ 50% पीक विमा नुकसान भरपाई द्यावी, तसंच सोयाबीनला 7,000 रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। साताऱ्याच्या रेवडीमधल्या एका शेतकऱ्यानं कढीपत्त्याच्या पिकापासून लाखोंचं उत्पन्न कमावलंय। कढीपत्त्याची पावडर, कढीपत्त्याची चटणी अशा प्रकारचे पदार्थ तयार करून या शेतकऱ्यानं व्यवसाय सुरू केलाय। स्वतःची वेबसाईट तयार करून परदेशातील ग्राहकांचीही ऑर्डर घ्यायला सुरुवात केली। बीडमधल्या शेतकऱ्यांनी फुलांच्या शेतीला प्राधान्य दिलंय आणि या फुल शेतीतून शेतकऱ्यांना आता चांगलं उत्पन्न मिळतंय। सध्या सणाचे दिवस असल्यानं फुलांना मागणी वाढतीये, त्यामुळे चांगला भाव मिळून लाखो रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। नाशिकच्या नाफेड NCCFच्या बाजारामध्ये कांद्याचा भाव कमी झालाय। कांद्याच्या भावामध्ये 600 ते 700 रुपये घसरण झाली आहे, त्यामुळे नाशिकच्या कांद्याला चांगलीच मागणी वाढली आहे। हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। हिंगोलीतल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या शेतामध्ये पुराच्या पाण्यामुळे दगडधोंडे वाहून आले, संपूर्ण शेती नापीक झाली आहे। सोलापुरात जोरदार पाऊस झाल्यामुळे सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे सीना नदीजवळच्या पिकांना मोठा फटका बसलाय। अनेक शेतांमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। उडीद, सोयाबीन, तूर, मका या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। मुंबई ते पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। गोरेगाव कांदिवलीच्या 6व्या मार्गिकेच्या कामामुळे 7 सप्टेंबरला रात्री 12 पासून ते 8 सप्टेंबर सकाळी 10 पर्यंत असा हा 10 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मात्र यामुळे गणेशोत्सवात प्रवाशांना मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत। नवी मुंबईतला मेट्रो प्रवास आता स्वस्त होणार आहे, त्यामुळे नवी मुंबईकरांना मेट्रोकडून गणेशोत्सवाचं एक खास गिफ्ट आहे। सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यामध्ये आता 33% कपात करण्यात आली आहे। उद्यापासून मेट्रोचं कमीत कमी 10 रुपये आणि जास्तीत जास्त तिकीट हे 30 रुपये असेल। कोकणामध्ये आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आणखी 2 वर्ष मुंबई गोवा हायवेची प्रतीक्षा करावी लागणार आहे, तशी स्पष्ट कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। तसेच चुकीच्या कंत्राटदारांमुळे कामं रखडलेली आहेत असा आरोप करत कंत्राटदारांवरही त्यांनी खापर फोडलं। बदलापूर रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील लोकल थांबण्याची जागा आता बदलणार आहे। 2 ब्रिजचं काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरचं मुंबई दिशेकडे जाणारी लोकल पूर्वीपेक्षा 70 मीटर मागे थांबणार आहे। कॅबिनेट सब कमिटीनं 1.5 लाख कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। 83,000 कोटींच्या सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट हा पनवेलमध्ये होणार आहे आणि त्याचबरोबर कोकण पट्ट्यामध्ये दिघी पावटला उद्योग सिटी म्हणून केंद्रानं मान्यता दिल्याची माहिती सावंतांनी दिली आहे। दिव्यांगांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण देण्यात आले। दिव्यांग कोणत्याही थांब्यावरून बसमध्ये बसल्यास त्यांना आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे। एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागानं याबाबत एक परिपत्रक काढलं आहे। दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी राज्य शासनानं मोठा निर्णय घेतलाय। वाहून जाणारं पाणी मराठवाड्यामध्ये आणण्यासाठीच्या प्रकल्पाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली। पश्चिम वाहिनी आणि उल्हास खोऱ्यातील वाहून जाणारं 55 TMC पाणी आता मराठवाड्याला मिळणार आहे। नाशिकच्या डेरापाडा गावाला स्मशानभूमी निवारा शेड नसल्यानं ऐन पावसाळ्यामध्ये उघड्यावर अशा प्रकारे अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। आदिवासी ग्रामस्थांनी मृतदेहावर भर पावसाचं पाणी अडवण्यासाठी छत्र्यांचा आणि ताडपत्रीचा आसरा घेत मृतदेहावर अंत्यविधी पार पाडला।